मानवगण आणि राक्षसगण यांनी लग्न करू नये असं म्हणतात. हे बरोबर आहे? कसं आहे, देवगणला देवगण जास्त चांगला आहे, मनुष्याला मनुष्य चांगला आहे, तमोला तमोगुण म्हणजे चांगला आहे, राक्षसला राक्षस चांगला आहे. परंतु आपण हे नाही विचारात घेत की राक्षस गुणी लोकांना इंट्युट्युशन पॉवर चांगली असते. त्यांचा एक दुर्गुण घेतला तर दुसरा चांगला गुण म्हणजे इंट्युट्युशन पॉवर चांगली असते. यांना चांगल्या वाईट माणसांची पारख असते. म्हणून तमोगुणी लोक चांगले, राक्षसगणी लोक चांगले नाहीत असं नाहीये. त्यांच्याकडे एक वेगळी शक्ती देवानी दिलेली आहे. तर आजकाल पत्रिकेमध्ये कॉम्बिनेशन आपण चालतं. राक्षसगणांच्या लोकांना नाकारू नये असं माझं मत आहे. कारण काय ते इंट्युट्युशन त्यांची चांगली आहे. माणूस आता समजा सत्वगुणी देवगणी एक घरात जोडीदारापैकी आहे, देवगणी आहे आणि राक्षसगणी. तर देवगणी नुसतं साधं सोप्या स्वभावामध्ये इतरांकडून फसवून घ्यायचं का त्या माणसाने? तर नाही. मग त्याची सोबत कोण राक्षसगणी माणूस जर तिची जोडीदार असेल, तिला बरोबर कळेल, अरे नाही तो तुम्हाला बनवतोय, फसवतोय. त्यामुळं कुठलाही गण हे आहे असं नाहीये. त्याचे चांगले गुण काय आहे तर ते आपण गृहीत धरायला पाहिजेत असं मला वाटतंय. आणि देवानी वरूनच ते कॉम्बिनेशन करून पाठवलेलं आहे. तुला कोण लाभदायक आहे, तुला कोण सुटेबल आहे. ओके. म्हणजे खरंच खूप छान सांगितलं हे. कारण जर इंट्युएशन पॉवर नसेल तर आयुष्य अनेक वेळेला प्रॉब्लेमॅटिक होतं. कारण कळायला पाहिजे ना की काय घडणार आहे. हे संकेत जे माणसं समजू शकतात, अशी जर माणसं आपल्या आयुष्यात जोडीदार म्हणून असतील तर नक्कीच आपलं आयुष्य सुंदर बनतं. आणि धाडसी प्रवृत्ती, दैवी प्रवृत्ती तर हवीच, धाडसी प्रवृत्ती सुद्धा आजकालच्या काळात अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे राक्षस गुणी मुलीला किंवा मुलाला नाकारत असाल तर जरा सावध. ह्या फायद्याच्या गोष्टी आहेत, त्याच्यावर नक्कीच लक्ष द्या.